आज आपण मस्त असा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत, ज्याने पोट भरून दिवसभर असं चपाती खाल्ल्यासारखं आपल्याला फील होईल। उपवास असला तरी सुद्धा आपण चपाती खाऊ शकणार आहोत। चला तर बघूया काय उपवासाचा पदार्थ आहे तो। तर इथे आपल्याला लागणार आहेत साबुदाणे आणि बटाटे। तर इथे कुकर मध्ये मी बटाटे शिजायला लावलेले आहेत। कुकर थंड होतोय तोपर्यंत मी साबुदाणे हे भाजून घेते। आता पहिलं तर आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे भाजून घेऊया। आता साबुदाणे भाजले की नाही कसं समजायचं आपण, तर इथे बघू शकता आपण थोडेसे फुललेले सुद्धा दिसतात आणि साबुदाणे भाजल्याचा स्मेल असा येतो आपल्याला, आपोआप असा स्मेल वाटतो आपल्याला की भाजलेत म्हणून त्याचा असा स्मेल येतो। तर आता हे आपण गॅस बंद करते मी आणि आता आपले साबुदाणे थंड करून घ्यायचेत आपल्याला आणि मग मिक्सरला लावायचे। तर आता हे साबुदाणे मी थंड करून घेते। तर साबुदाणे आपले थंड झालेले आहेत, हे मी मिक्सरमध्ये वाटून घेते। आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे। पीठ म्हणजे एकदम बारीक पण काय मिक्सरला आपलं एकदम बारीक होत नाही, थोडंसं रवाळच असतं बघा हे असं। आता पीठ मी दळून घेतले आणि इथे छोट्या साईजचे 4 बटाटे, तर यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहे आणि आधी बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। जर तुम्हाला यामध्ये जिरा, हिरवी मिरची वाटून जर टाकायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्हाला जर चपातीसारखं जर बटाट्याची भाजी बनवली त्यासोबत खायची असतील तर तुम्ही असेच बनवा, फक्त मीठ टाकायचं आपल्याला यामध्ये। आता मी याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घेते। आता इथे मी अर्धा बटाटा घेतलेला आहे, जर लागलंच तर मी थोडासा अजून घेईल आणि लागलंच तर किंचित थोडंसं पाणी टाकून मळायला लागलं तरच घेणार आहे, नाहीतर नाही लागलं बटाट्यामध्येच जर हे पीठ मळून झालं तर मग मी बटाट्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहे। आता फक्त आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याचा मी आता गोळा तयार करून घेते। थोडंसं किंचित मी आता काय करणार आहे, इथे बघू शकता तुम्ही एवढंच, बस एवढंच पाणी घेणार आहे आणि परत मळून बघणार, लागलंच तरच परत घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पाणी जर टाकलं एकदम तर त्याला पाणी सुटेल, बटाट्याला पण पाणी सुटतं, मग ते खूप पातळ आपलं गोळा तयार होईल। त्यासाठी आधी हळूहळू असं मळून घ्यायचं आहे। आता इथे बघा मी थोडंसं अजून बटाटा टाकते आणि परत थोडंसं पाणी सुद्धा टाकते। इथे बघा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे। याला आपण 10 मिनिटं आहे ना असंच भिजू देऊया आणि नंतर बनवायला घ्यायचं आहे। तर हे मी 10 मिनिटं भिजू देते। तर 10 मिनिटं झालेले, आता आपण आपल्या पिठाचा गोळा बघूया कसा झालाय। तर यातून आपल्याला थोडंसं एक गोळा चपातीसाठी काढून घ्यायचं आहे। तर हे गोळ्याला व्यवस्थित असं पाणी लावून मळून घ्यायचं आहे आपण। ते बघा व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आणि इथे मी गॅस पण चालू केला आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता आपण हे चपाती बनवायला घेऊया आणि जेव्हा आपण साबुदाणे मिक्सरला लावले त्यातून थोडंसं आपल्याला लाटायला सुद्धा ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आणि ही चपाती लाटताना असे क्रॅक जातात तर जाऊ द्यायचे। ही चपाती आपली लाटून झालेली आहे, अशा साईडने असे क्रॅक गेलेले आहेत। पण आता आपल्याला काय करायचं आहे, मी बघा हा डब्बा घेतला आहे, ह्या डब्याच्या साईजचं मी चपाती कट करून घेते, जेणेकरून जे आपले क्रॅक्स जे केलेले आहेत ते व्यवस्थित दिसतील। आता हे बघू शकता झाली आपली मस्त चपाती। आता ही मी तव्यावर टाकते, तवा तापलेला थोडंसं तेल टाकून घेते, पहिलं भाजून घ्यायचे व्यवस्थित। बघू शकता मस्तपैकी आपली चपाती तयार झालेली आहे उपवासाची।
किती छान दिसते बघा. मस्त अशी भाजून घ्यायचे. मस्त फुगली सुद्धा आहे बघा. आणि आपली चपाती आता भाजून झालेली आहे. मी काढून घेते. बघू शकता किती छान आणि एकदम नरम नरम आहे. एकदम अजिबात कडक नाहीये. एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. आता बाकीच्या ज्या आहेत त्या मी करून घेते. तर हा असा उपवासाचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला? एकदम सोपा आहे बनवायला. फक्त काय थोडंसं पीठ मळताना थोडीशी आपली हे होतं, परीक्षा घेतली जाते. थोडंसं पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं ना मळायला लागतं. एकदा का ते भिजलं ना मग ते छान होतं. मळताना थोडंसं वाटतं आपल्याला होतात की नाही, पण एकदम छान होतं. ते पीठ मळताना थोडं थोडं पाणी घेऊन मळत राहा. जोर जोरात असं मळायचंय मग ते चांगलं होतं. आणि नंतर मग आपल्या उपवासाचा पदार्थ कसा होते ते तुम्ही बघितलंच आहे. एकदम सॉफ्ट आहे. एकदम वयस्कर लोक वगैरे असतील त्यांचा जर उपवास असेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता. एकदम सॉफ्ट आहे बघ. छान असं होतं ते. तर असाच उपवासाचा पदार्थ नक्की बनवा. पोटभरीचा पदार्थ आहे. जसं की आपण चपाती खातोय ह्याच्याबरोबर तुम्ही मी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे इथे. तर तुम्ही दही सुद्धा खाऊ शकता किंवा उपवासाची बटाट्याची भाजी बनवा किंवा ते झिरकं बोलतात शेंगदाण्याचं ते बनवा. आणि त्यामध्ये हे चुरून जरी खाल्लं ना, जरा ज्या वयस्कर लोक असतात त्यांना दात वगैरे नसेल ना, झिरकं बनवा आणि अशा चपात्या त्यांना मस्त चुरून अशा त्या खायला द्या. पोटभरीचं जेवण असं उपवासाचं होणार आहे. जरी उपवास असला तरी पोट भरणार आहे. तर या पद्धतीच्या चपात्या तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.